महाराष्ट्रामध्ये जी प्रचंड अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठी हानी झाली, तिचा आढावा घेण्याकरता मागील 3 दिवसापासून आम्ही दौऱ्यावर होतो, शेतकऱ्याच्या बांधावर गेलो, शेतातली प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली, शेतकऱ्यांशी संवाद केला। 3 दिवसांमध्ये जवळजवळ 850 किलोमीटर आम्ही प्रवास केला आणि 9 जिल्ह्यांमध्ये आम्ही प्रवास केला, ज्यामध्ये पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, जालना आणि औरंगाबाद। जरा मागचा आवाज कमी करा तर बरोबर। अशा 9 जिल्ह्यांमध्ये हा प्रवास या ठिकाणी आम्ही केला। एकूण परिस्थिती अत्यंत भीषण आहे। विशेषतः सर्व प्रकारची पिकं, मग कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, मका असेल किंवा ऊस असेल, त्या ठिकाणी वेगवेगळे फळाची पिकं असतील, डाळिंब असतील, केळी असतील किंवा कांद्यासारखी भाजी असेल, अशा सगळ्या पिकं हे जवळजवळ 100% लॉस, म्हणजे एकही पैसा शेतकऱ्याला मिळणार नाही, अशा अवस्थेमध्ये जवळजवळ सगळीकडे ही परिस्थिती आम्हाला पाहायला मिळाली। अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली आणि त्यामुळे पहिल्यांदा तर मोठ्या प्रमाणात माती वाहून आणून त्या शेतकऱ्यांना आपली जमीन त्या ठिकाणी तयार करावी लागली। जिथे ती खरडली गेली नाही आहे, मात्र अनेक ठिकाणी अजूनही गुडघाभर पाणी आहे, त्याच्यामुळे त्या पाण्याचा उपसा करून त्यानंतर शेती साफ करून पुढच्या पिकाकरता शेती तयार करायची, याचा खर्च हा देखील मोठा आहे। आणि थोडे पिकं जे आता दिसत आहेत तेही 3-4 दिवसात त्या ठिकाणी खराब होतील। सोयाबीनच्या संदर्भात विशेषतः मराठवाड्यामध्ये तिबार पेरणी झाली आहे। शेतकऱ्यांनी सांगितलं, पहिली पेरणी केली, बियाणं खराब निघालं, काही उगवलं नाही, दुसऱ्या पेरणीत उगवलं नाही, तिसऱ्या पेरणीमध्ये शेंगा भरल्या असताना अतिवृष्टी झाली आणि त्यातनं पूर्णपणे पीक खराब झालं, पस तयार झाला आणि हाताला काहीच लागणार नाही, अशी अवस्था आहे। कापसाची बोंड काही ठिकाणी आत्ता वरून दिसत आहे, पण जवळून बघितल्यानंतर पूर्णपणे ती खराब होत आहे आणि तो कापूस कुठेही कामी येईल असं वाटत नाही। डाळिंब पूर्ण काळी पडली आहे, कुठल्याही कामात ती येऊ शकत नाही। एकूणच जर बघितलं तर एक फार मोठं संकट आणि आसमानी आणि सुलतानी संकट, कारण बियाणं, महाबीज सारखं बियाणं देखील या ठिकाणी बोगस निघालं आणि 3-3 वेळा पेरण्या केल्यानंतर आता जर हाती काहीच पडत नसेल तर शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं हा प्रश्न त्यांच्या समोर आहे। यासोबत अनेक ठिकाणी त्यांच्या मोटर पंप जे आहेत ते वाहून गेले, पोल पडून गेले, शेतीत जाता येत नाही अशा प्रकारची परिस्थिती तयार झाली आहे। आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात एक आक्रोश शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळाला। आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की 80 ते 90% पंचनामे पूर्ण झाले। मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांकडे वस्तुस्थिती गेलेली नाही। या संपूर्ण दौऱ्यात आम्ही ज्या ठिकाणी गेलो 60 ते 70 ठिकाणी पंचनामे करायला कोणीच आलं नाही सांगितलं। 30-40% ठिकाणी पंचनामे झाले म्हणून सांगितलं। काही ठिकाणी आमचा 100% लॉस असताना 40% दाखवला, 50% दाखवला, ही देखील तक्रार शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी केली।
आणि म्हणून हे जे काही 80-90% पंचनामे झाले आहेत हे सांगणं काही योग्य नाही आहे. दुसरी एक महत्वाची अडचण इन्शुरन्सच्या संदर्भात आहे. आपल्याला माहिती आहे की मागच्या काळामध्ये आम्ही मराठवाड्यातल्या बीड सारख्या जिल्ह्याला 800 कोटी रुपयाचा इन्शुरन्स दिला. कुठे 400 कोटी, कुठे 500 कोटी एवढा इन्शुरन्स 5 वर्ष सातत्याने मराठवाड्याला मिळाला. आता इन्शुरन्स कंपन्या त्या ठिकाणी दादच देत नाही. शेतकरी सांगतायत की ते त्या ठिकाणी येतात, कुठलाही योग्य प्रकारे रेकॉर्ड तयार करत नाही आणि आता नुकसान खूप मोठं आहे. आणि एवढं मोठं नुकसान असताना अतिशय कमी वेळामध्ये ऑनलाईन पद्धतीनं त्या ठिकाणी लॉग इन करणं हे शेतकऱ्यांना कठीण जात आहे. जर छोटं नुकसान असलं तर एवढा फोर्स नसतो, पण आता जवळजवळ सगळ्यांचं नुकसान झालं असल्यामुळे एका वेळी हे लॉग इन करणं आणि आता त्याची सिस्टीमही जी नवीन सिस्टीम केली आहे त्यात मला सांगितलं कुठला तरी कोड टाकावा लागतो, ती डिफिकल्ट झाली आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की आत्ताचं हे संकट पाहता ऑफलाईन पद्धतीने देखील शेतकऱ्यांचे अर्ज इन्शुरन्सचे जे आहेत ते स्वीकारण्यात यावे, त्यांचे क्लेम मान्य करण्यात यावे आणि कुठल्याही प्रकारचा पंचनामा तो जर सरकारच्या कुठल्याही यंत्रणेने केला असेल तर तो ग्राह्य धरला जावा. केवळ इन्शुरन्स कंपन्यांनी केलेला पंचनामा किंवा त्यांनी त्या ठिकाणी केलेली नोंद ही ग्राह्य धरता कामा नये. आणि मागच्या वेळेस आपल्या लक्षात असेल की आम्ही असा निर्णय केला होता आणि इन्शुरन्स कंपन्यांनाही सांगितलं होतं की जिथे नोंद घ्यायला कोणी जाऊ शकत नाही त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवला तरी देखील तो ग्राह्य मानला पाहिजे. मला असं वाटतं की आता ती परिस्थिती करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा इन्शुरन्सचे क्लेम हे शेतकऱ्यांना मिळणार नाहीत. आणि दुसरं असं आहे की मागच्या काळात आम्ही ज्या शेतकऱ्यांनी इन्शुरन्स काढला नव्हता, कारण काही शेतकऱ्यांची अडचण अशी येते की मल्टिपल होल्डिंग असतं, म्हणजे एका सातबाऱ्यावर खूप लोकांची नावं असतात आणि 3-4 बँका असतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना इन्शुरन्स काढणं कठीण जातं. त्यावेळेस आपण निर्णय केला होता की ज्याने इन्शुरन्स काढला नसेल त्यालाही इन्शुरन्सवाल्याला जेवढे पैसे मिळतील त्याच्या 50% पैसे राज्य सरकारच्या वतीनं आपण देऊ आणि ते आपण मागच्या काळामध्ये देऊ केले होते. त्यामुळे आताही त्याच पद्धतीनं मला असं वाटतं की सरकारने हे पैसे या ठिकाणी दिले पाहिजेत. महत्वाचं असं आहे की शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली पाहिजे. आज तोकडी मदत करून शेतकऱ्याचं काही होऊ शकणार नाही. आज फिरत असताना एक गोष्ट अजून लक्षात आली की कर्जमाफी तर कुठे पोचली नाही, पण तगादा लावणाऱ्या नोटीस या मात्र मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पोचलेल्या आहेत. आणि शेतकरी इतके हवालदिल आहे. एक शेतकरी अक्षरशः रडत रडत आम्हाला सांगत होते, त्याने दाखवलं सगळं गेलं आहे आणि दिवसातनं 7 वेळा बँकेतनं फोन येतात आणि माणसं येतात की आता कर्ज भरा. आणि अशी सर्वदूर स्थिती आहे. खरं म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळी इतकी मोठी अतिवृष्टी होते, 65 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस सर्वीकडे झालाय, ट्रिगर ऑलरेडी प्रेस केलेला आहे, अशा परिस्थितीत सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ SLBC ची मीटिंग बोलवून त्यामध्ये कडक निर्देश दिले पाहिजेत की या भागामध्ये कोणीही बँकांची वसुली करण्याकरता तगादा लावू नये, बँकांनी नोटीस पाठवू नये आणि बँकांनी ती वसुली देखील थांबावी. कारण जो आपला कोड आहे त्या कोडनुसार अशा प्रकारचं ट्रिगर ज्यावेळेस आपण प्रेस करतो त्यावेळी अशा प्रकारची वसुली करता येत नाही. पण भयानक प्रकारची वसुली आज या ठिकाणी चाललेली आहे. म्हणजे एकीकडे कुठेही कर्जमाफीचा फायदा झालेला दिसत नाही, पण दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वसुली करता मात्र नोटिसेस या पाहायला मिळत आहेत. एकूणच शेतकरी फार आक्रोशित आहे, कारण जून महिन्यापासून सातत्याने तो पेरतोय आणि जात आहे आणि त्याची अवस्था अशी आहे. अनेकांनी आम्हाला सांगितलं की जून, जुलै, ऑगस्ट सगळ्या कधी अतिवृष्टी झाली, कधी
त्या ठिकाणी गॅप पडली, परत दुबार पेरणी करावी लागली आणि म्हणून या संपूर्ण कालावधीत एक नवा पैसा कोणी दिला नाही, कोणी कॉग्निझन्स देखील घेतला नाही. मागच्या काळामध्ये आपण अतिवृष्टी झाली तरी पैसे द्यायचो, अवर्षण झालं तरी पैसे द्यायचो. सर्व प्रकारच्या अडचणीत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सातत्याने पैसे यायचे. माध्यमातले अनेक लोक आमच्या सोबत होते. वारंवार त्यांनी देखील ऐकलं असेल की वेगवेगळे शेतकरी सांगत होते की मागच्या काळात आम्हाला तात्काळ पैसे मिळत होते, आता आम्हाला वर्षभरात कुठलेही पैसे या ठिकाणी मिळालेले नाहीत. आता खरं म्हणजे जी काही रोख मदत या ठिकाणी केली पाहिजे त्याही संदर्भात भरीव मदत सरकारने करावी. खरं म्हणजे मी याकरता आकड्यांमध्ये बोलत नाही की स्वतः मुख्यमंत्र्यांनीच 25,000 आणि 50,000 म्हटलं होतं, त्यामुळे मी काही वेगळा आकडा सांगायचा आणि शेतकऱ्यांचं नुकसान करायचं. मी असं म्हणायचं की बाबा NDRFच्या दुप्पट द्या, तिप्पट द्या असं म्हणण्याच्या ऐवजी जे काही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं ते मुख्यमंत्र्यांनी पूर्ण करावं. पण जो काही निर्णय घ्यायचा आहे माननीय मुख्यमंत्र्यांना तो तात्काळ त्यांनी निर्णय घ्यावा. खरं म्हणजे मागच्या वेळी त्यांनी घोषित केल्यानंतर मागच्याही पावसाचे पैसे तुम्ही सांगितल्याप्रमाणे द्या असा सारखा तगारा त्यांच्या मागे आम्ही लावला. त्याही वेळेस त्यांनी दिले नाहीत. जे 8,000 रुपये गव्हर्नर साहेबांनी दिले होते त्यानंतर एक नया पैसा हा सरकारने काही दिलेला नाही. पण आता तरी मला असं वाटतं की सरकारने कुठलेही टाळाटाळीचं धोरण या ठिकाणी हातात घेऊ नये आणि मोठ्या प्रमाणात मदत जी आहे ती केली पाहिजे. एक अजून मुद्दा मला मांडला पाहिजे की साधारणपणे मदतीच्या टाळाटाळीच्या संदर्भात कारण दिले जात आहेत. कोणी GSTचं कारण सांगताय, कोणी केंद्राच्या मदतीचं कारण सांगताय. मी GST संदर्भात काल अनेक माध्यमांपुढे सविस्तर बोललो आहे की तो सगळा पैसा केंद्र सरकार देत आहे. केंद्र सरकार स्वतः कर्ज काढून राज्याचे पैसे देत आहे. मागच्या वर्षीचे सगळे पैसे केंद्राने क्लिअर केले आहेत आणि आपल्या राज्य सरकारकडे 60,000 कोटीची फिस्कल लिमिट आज शिल्लक आहे. त्यामुळे आता आपण जर शेतकऱ्याला पैसे दिले तर हे येणारे जे पैसे आहेत त्यातनं ते आपण परत देखील करू शकतो. त्यामुळे हे GSTचा जो बहाणा सांगितला जातोय तो अत्यंत चुकीचा आहे. केंद्र सरकारच्या वतीनं जी काही मदत आहे ती निश्चितपणे मिळेलच. पण पुन्हा एकदा सांगतो की राज्य सरकारला मेमोरँडम तयार करावा लागतो. तो मेमोरँडम राज्य सरकार केंद्र सरकारला पाठवते. त्या ठिकाणची टीम येऊन या ठिकाणी तो मेमोरँडम बरोबर आहे की नाही याचं एक 2-3 दिवसाचा दौरा करून फक्त चेकिंग करतं, रँडम चेकिंग असतं. आणि त्यानंतर त्या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय कृषी मंत्री आणि केंद्रीय वित्त मंत्री यांची समिती आहे, जी समिती अशा प्रकारची ग्रँट अप्रूव्ह करते. त्यामुळे हे सगळ्यांना माहिती आहे आणि विशेषतः माननीय पवार साहेब तर 10 वर्ष कृषी मंत्री असल्यामुळे या समितीचे भाग होते आणि त्यामुळे त्यांना देखील हे माहिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की केवळ आपले हात झटकायचे आणि केंद्रावर टाकायचं योग्य नाही. केंद्र मदत करेल पण त्याकरता राज्याला प्रोसेस पूर्ण करावी लागेल. ती प्रोसेसही राज्याने तात्काळ पूर्ण करावी. एकच आपल्या माहितीकरता मी जाणीवपूर्वक सांगतो, कारण महाराष्ट्रावर कुठेतरी अन्याय होतो असा एक कांगावा देखील केला जातो आणि म्हणून जाणीवपूर्वक काही आकडेवारी मला आपल्यासमोर मांडायची आहे. ही UPAच्या काळामध्ये ज्यावेळेस पवार साहेब कृषी मंत्री होते, त्या कमिटीचे भाग होते, मनमोहन सिंगजी मुख्य पंतप्रधान होते, त्या काळामध्ये 2004-05 साली महाराष्ट्राने 1,117 कोटी मागितले आणि महाराष्ट्राला 174 कोटी मिळाले. 2009-10 मध्ये महाराष्ट्राने 15,000 कोटी मागितले, महाराष्ट्राला 671 कोटी मिळाले 2008-09-10 मध्ये. 2011-12 मध्ये महाराष्ट्राने 1,118 कोटी मागितले, महाराष्ट्राला 547 कोटी मिळाले. त्यानंतर 2012-13 मध्ये खरीपामध्ये महाराष्ट्राने 3,232 कोटी मागितले, फक्त 778 कोटी मिळाले. रबीमध्ये 1,801 कोटी मागितले, फक्त 103 कोटी रुपये त्या ठिकाणी मिळाले. त्यासोबत 13-14 मध्ये महाराष्ट्राने 4,475 कोटी मागितले आणि महाराष्ट्राला 552 कोटी मिळाले. म्हणजे एकूण
या कालावधीमध्ये महाराष्ट्राने 26,805 कोटी रुपये केंद्राला मागितले, 26,805 कोटी, आणि केंद्राने 3,789 कोटी दिले. 26,800 म्हणजे 27,000च्या अगेन्स्ट 3,700 कोटी रुपये केवळ केंद्राने दिले. मोदी सरकारच्या काळामध्ये मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर 14-15 मध्ये 6,000 कोटी मागितले, 2,000 कोटी रुपये दिले. 15-16 मध्ये 6,000 कोटी मागितले, 3,638 कोटी रुपये दिले. त्यानंतर रबी मध्ये 2,251 मागितले, 669 कोटी रुपये दिले. 17-18 मध्ये 17-18 मध्ये हे मिळून 7,902 कोटी मागितले, त्यात 4,714 कोटी दिले. म्हणजे जेव्हा युपीएचं सरकार होतं त्या काळात महाराष्ट्राने 26,000 कोटी मागितले, तर महाराष्ट्राला 3,700 कोटी मिळाले. आणि मोदीजींच्या सरकारमध्ये 25,000 कोटी मागितले, तर 11,000 कोटी म्हणजे जवळजवळ तिप्पट पैसे या ठिकाणी मिळाले. आणि म्हणून मला असं वाटतं की हे अतिशय संवेदनशील अशा प्रकारची अवस्था आहे. यात कोणीही राजकारण करायचा प्रयत्न करू नये. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून कसं शेतकऱ्याला दिलासा देता येईल, जास्तीत जास्त मदत कशी करता येईल, आमची तयारी आहे सरकारला मदत करण्याची. आम्हीही केंद्र सरकारला विनंती करणार आहोत की जे काही जास्तीत जास्त पैसे त्या ठिकाणी देता येतील ते केंद्र सरकारने दिले पाहिजे. मुळात केंद्र सरकार NDRF मधनं SDRF ला पहिलेच पैसे देतं. फर्स्ट चार्ज हा SDRF वर असतो. SDRF मध्ये जे काही पैसे आहेत त्यातनं पहिल्यांदा कंपेन्सेशन वाटायचं असतं, आणि मग त्याच्यातलं पैसे कमी पडले की NDRF मधनं अधिकचे पैसे मिळतात. दुसरं असं आहे की नियमानुसार NDRFच्या नॉर्म प्रमाणे केंद्र सरकार पैसे देते, आणि मग उरलेले जे जास्तीचे पैसे द्यायचे असतात ते राज्य सरकार त्या ठिकाणी देत असतं. त्यामुळे मला असं वाटतं की जे काही कन्फ्युजन क्रिएट करण्याचं काम चाललंय, आता कुरघोडीचं राजकारण कृपया करू नका. या ठिकाणी शेतकऱ्याला दिलासा देण्याची ही वेळ आहे, शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याची वेळ आहे. आणि म्हणून राज्य सरकारने परवा अतिशय चांगल्या प्रकारे पवार साहेबांनी सांगितलं की कर्ज घेतलं पाहिजे. याचं कारण असं आहे की कर्ज घेणं हे काही नवीन नाही आहे. आपल्या अर्थसंकल्पात जे पैसे येतात त्या दरवर्षी 70,000 80,000 कोटी रुपये कर्जातनं येतात. आपली पत आहे, आपण ते कर्ज परत करतो, पुन्हा आपण नव्याने कर्ज घेत जातो. ही पद्धत अनेक वर्षापासून आहे. देशामध्ये महाराष्ट्राची आर्थिक अवस्था मागच्या वर्षीपर्यंतचा GSDP, आता नवीन GSDP कदाचित थोडा कमी होईल, पण मागील वर्षीपर्यंतचा GSDP आणि GSDPच्या तुलनेत ऋणभार जर बघितला तर सर्वात चांगली परिस्थिती ही महाराष्ट्राची आहे. सर्वात कमी ऋणभार GSDPच्या तुलनेत हा महाराष्ट्राचा आहे. यावर्षी रिझर्व्ह बँकेने आपल्याला 1,20,000 कोटी रुपयाचं कर्ज काढण्याची परवानगी दिली आहे. म्हणजे महाराष्ट्राची यावेळची पत ही 1,20,000 कोटी रुपयाची आहे. त्यामुळे 10-20,000 कोटी रुपये आपल्याला आता जर काढावे लागले तर मला असं वाटतं की ते निश्चितपणे आपल्याला केंद्र सरकारकडनं GSTचा पैसा येईल त्यावेळेस ते परत देखील करता येतील आणि कुठलीही अडचण त्या ठिकाणी राहणार नाही. म्हणून आता सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा आणि भरघोस अशा प्रकारची मदत ही आमच्या शेतकऱ्यांना करावी, अशा प्रकारची विनंती मी राज्य सरकारला करतोय. मागच्या वर्षी कोल्हापूर सांगलीमध्ये जेव्हा पूर परिस्थिती आली होती तेव्हा NDRFचे निकष आपण सगळे बदलले होते आणि 3 पटीनं कोल्हापूर सांगलीच्या लोकांना नुकसान भरपाई दिली होती. मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद, लातूर या भागामध्ये अशीच परिस्थिती, गोदाकाठच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मराठवाड्यासाठी हा निकष लावा असं वाटतंय तुम्हाला? निश्चितपणे. म्हणूनच मी सांगितलं की NDRFचे जे निकष आहेत ते बदलण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. NDRFच्या पैशाच्या व्यतिरिक्त अधिक्य देऊन राज्य सरकार त्या ठिकाणी तशा प्रकारे मदत करू शकते. उदाहरणादाखल मागच्या वेळी NDRFच्या नॉर्म प्रमाणे 6,000 रुपये द्यायला पाहिजे होते, पण राज्यपालांनी 8,500 रुपये दिले. ते NDRFच्या नॉर्मच्या बाहेर जाऊन दिले जेव्हा मागच्या वेळेस मराठवाड्यात आणि इतर भागामध्ये. त्यामुळे आपण म्हणता ते योग्य आहे. या ठिकाणी
म्हणूनच मी असं म्हटलं की भरीव मदत करण्याची आवश्यकता आहे, 2 पट 3 पट मदत ही आता करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी लागोपाठ उद्ध्वस्त होतोय आणि खूपच विदीर्ण अवस्था आहे, म्हणजे बघवत नाही अशी अवस्था आहे. अक्षरशः इतके असे रडतात शेतकरी की आपण काय उत्तर द्यावं, आपल्याही डोळ्यात पाणी येतं, अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी आहे. तर मला वाटतं ही खूप संवेदनशील अशा प्रकारची वेळ आहे आणि त्या संवेदनशीलतेनंच सरकारने कारवाई केली पाहिजे. मुख्यमंत्री बाहेर पडले, 2 पत्रकार परिषदा झाल्या, आजची असेल आणि त्या देखील एक झाली होती. मात्र दरवेळी ते बोलतायत की आढावा घेतोय आणि हे करतोय. सध्याची परिस्थिती बघितली, तुम्ही देखील फिरताय, तात्काळ मदत, काहीतरी तात्काळ मदत करण्यापेक्षा काही आकडे सोलापूरमध्ये काही चेक दिल्याचं कळलं, पण ते अगदी क्षुल्लक होते. याबद्दल काय म्हणाल? काहीतरी मिळालं? माझं तर मत असं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हाताने ज्यांनी 3800 रुपयाचा चेक वाटप केलं त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. कारण अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हातून तुम्ही 4000 रुपये 3800 रुपयाचे चेक वाटप करता, शेतकऱ्यांची थट्टा या ठिकाणी अशी करणं योग्य नाहीये. किमान माझं मत असं होतं की जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांना आपण 4 लाख रुपये देतो, त्याचा 4 लाखाचा चेक मुख्यमंत्र्यांच्या सांकेतिक आपण करत असतो असा कार्यक्रम, लोकांना दिलासा वाटावा, काहीतरी मदत मिळाली आहे म्हणून आपण असे सांकेतिक कार्यक्रम करतो. पण 3800 रुपये आणि 4000चे चेक देणं ही खरोखर थट्टा आहे. याला लागूनच एक मुख्यमंत्री म्हणतायत 70-80% पंचनामे झाले. आपण जी माहिती देताय ते 30 ते 40% पंचनामे झाले असं म्हणताय. कुठेतरी प्रशासनावर नियंत्रण नाहीये, प्रशासन चुकीची माहिती देते असं वाटतं. म्हणजे आपल्यापैकी अनेक लोक आमच्या सोबत होतात. मी काही माझ्या मनाचं सांगत नाही. आपण ज्या ज्या ठिकाणी विचारलं 30-40% ठिकाणी लोकांनी सांगितलं हो आमचे पंचनामे झाले, पण 60% ठिकाणी लोक म्हणाले की आमच्याकडे कोणी पोहोचलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी मुख्यमंत्री जे सांगतात त्या आणि जे प्रत्यक्षात घडत आहे त्यात एक फार मोठी गॅप आहे. एक गोष्ट अजून मला या ठिकाणी सांगितली पाहिजे की आता जी काही अवस्था शेतकऱ्याची आहे, शेतकरी आता कसं तरी शेती साफ करून मशागत करून रबीची तयारी करेल, पण आता रबीचं बियाणं देखील उपलब्ध नाहीये. मी लातूरला गेलो असताना मला एक खूपच नवल त्या ठिकाणी आमचे संभाजीराव पाटील निलंगेकरांनी लक्षात आणून दिलं की त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे अर्ज घेतले आहेत आणि त्या ठिकाणी त्याची लॉटरी काढली जाणार आणि लॉटरीत ज्यांची नावं येतील त्यांना बियाणं मिळणार. हे फारच आश्चर्य आहे. म्हणजे हे बियाणं आहे का म्हाडाचं घर आहे अशा प्रकारची अवस्था आहे. हे कधीच झालं नव्हतं. 7-12 त्याला बियाणं अशा प्रकारचं आणि साधारणपणे अशा प्रकारची आपत्ती आल्यानंतर तर 7-12 त्याला बियाणं अशीच आपले धोरण असायचं. पण हे यातनं शेतकऱ्यांमधला असंतोष जो आहे तो किती वाढणार आहे की तुम्ही 100 शेतकऱ्यांकडनं अर्ज घेणार आणि 30 लोकांना त्यातनं लॉटरी काढून बियाणं देणार. त्यामुळे आत्ता तात्काळ बियाणं सोर्स केलं पाहिजे. राज्यात नसेल तर बाहेरून आणलं पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध असेल त्या त्या ठिकाणून आणलं पाहिजे आणि नव्याने बियाणं देखील हे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं पाहिजे. मुख्यमंत्री वारंवार आपला उल्लेख करतात आणि ते म्हणतात की फडणवीसांनी केंद्र सरकारकडे जाऊन मागून घ्यावी. मी त्याचं उत्तर काल देखील दिलं आहे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की अशा प्रकारची टाळाटाळ करणं योग्य नाही. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोणी असो त्यांची दिल्ली दरबारी पत असते आणि कुठले म्हणजे मी गेलो आणि मुख्यमंत्री गेले तरी काही मुख्यमंत्र्यांनी मागणी केली तर मोदीजी देणार नाही आणि मी मागितलं तर देतील असं बिलकुल नाही आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मागणी केली तर ती निश्चित मिळणार आहे. फक्त ती मागणी हे जे आपण सांगतो ना जा आणि घेऊन या असं नाही होत. या देशात कायदे आहेत, पद्धती आहेत. त्या पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा राज्याच्या सरकारला मेमोरंडम तयार करावा लागतो. तो मेमोरंडमच अजून तयार झालेला नाही, अजून तुमचा आढावाच झालेला नाहीये. त्यामुळे म्हणूनच मी वारंवार म्हणतो की तुम्हाला शेतकऱ्यांना दिलासा देण्यात इंटरेस्ट आहे की राजकारण करण्यात इंटरेस्ट आहे का मुख्यमंत्र्यांनी ठरवावं. हॅलो, गेल्या वेळी आम्ही केंद्र सरकारला पत्र पाठवतोय मात्र केंद्र सरकार त्या संदर्भात उत्तर देत नाही. त्याला जोडून दुसरा प्रश्न आहे की जयंत पाटलांनी असं म्हटलं की कोल्हापूरच्या महापुरामध्ये जी मदत सरकारने केली असा दावा करताय, ती मदत सरकारने दाखवली अशी कोणत्याही प्रकारची मदत झाली नाही. पहिली गोष्ट, विजय वडेट्टीवार साहेब हे मदत आणि पुनर्वसन मंत्री आहेत. त्यामुळे किमान त्यांनी तरी कशा प्रकारे केंद्राची मदत मिळते हे समजून घेतलं पाहिजे.
केंद्राला पत्र पाठवून मदत मिळत नसते, त्याची पद्धती आहे. असं आहे, आपल्या देशात एक फॅमिनचा कोड आहे, एक NDRFचा कोड आहे. प्रत्येक गोष्ट नियमाने होते, त्याप्रमाणे राज्याला आपली डिमांड रेस करावी लागते. त्याचं एक मेमोरंडम तयार करावं लागतं. म्हणजे बजेट वडेट्टीवारांनी पंतप्रधानांना लिहिलं की आपण 4000 कोटी द्या, की पंतप्रधान 4000 कोटी अशा बँकेतनं काढणार आणि वडेट्टीवारांना देणार, असं होत नाही. कुठे नुकसान झालंय, काय नुकसान झालंय, कुठल्या पिकाचं झालंय, याची सगळी माहिती द्यावी लागते. त्या माहितीसहित जर त्यांनी मेमोरंडम पाठवला तर निश्चितपणे केंद्र सरकार मदत करेल. दुसरं काय विचारलं तुम्ही? जयंत पाटलांनी असं बघा, आम्हाला जयंत पाटलांच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. जनतेला सगळं माहिती आहे. पण जयंत पाटलांनी आता आमचं उणं काढायच्या ऐवजी मदत करावी ना जनतेला. मला आश्चर्यच वाटतं, सगळे मंत्री येतात आणि उणं काढतात, राजकीय बोलतात, कोणी मदतीचं बोलत नाही, कोणी जाऊन बघत नाही, कोणी शेतकऱ्याचे अश्रू पुसत नाही. काय अजबच सरकार. गेल्या वेळी मुख्यमंत्री औरंगाबादमध्ये आले होते गेल्या वेळी, आणि जी अतिवृष्टी झाली ती पाहणी केली होती. शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की मात्र त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत मदत मिळाली नाही आणि पंचनामे सुद्धा त्यावेळेस झाले नाही. म्हणजे ते गेले, मुख्यमंत्री गेले 2 दिवसानंतर कोणी आलं नाही असं शेतकरी म्हणतात. अजूनही त्यांना मदत मिळाली काय? मला म्हणूनच असं वाटतं की मुख्यमंत्री महोदयांनी ते ज्यावेळेस भाषण करतात किंवा अतिशय चांगलं बोलतात ते, पण ते जे बोलतात की माझ्या महाराष्ट्राला मी वाऱ्यावर सोडणार नाही, बोलणं चांगलं आहे त्याचं. पण महाराष्ट्र वाऱ्यावर सुटतोय ना, खाली काय होत आहे? तुम्ही बोलल्यानंतर जमिनीवरती दिसतंय का? नाही दिसत आहे ना. त्यामुळे तुमचा महाराष्ट्र आमचाही आहे, सगळ्यांचाच आहे तो. आपल्याला सगळ्यांना मिळून तो वाऱ्यावर जाऊ द्यायचा नाहीये. पण खाली यंत्रणाच कुठे दिसत नाही, आणि मग अशा प्रकारे तुम्ही घोषणा करताना काहीच खाली होत नाही. देवेंद्रजी, एकनाथ खडसेंनी राजीनामा दिल्यानंतर केवळ तुमच्यामुळं ते राजीनामा देत आहेत, तुमच्यामुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप त्यांनी आज केलेला आहे. बघा, नाथाभाऊंनी राजीनामा दिला हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी दिला नसता तर अधिक चांगलं झालं असतं. त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल जर काही अडचणी होत्या तर त्यांनी वरिष्ठांना जाऊन तक्रार करायला हवी होती. आता ते ज्या गोष्टी सांगतायत, मी एवढंच म्हणेन ते अर्धसत्य आहे, पण मी आज त्याच्यावर बोलणार नाही. मला कुठलीही प्रतिक्रिया त्याच्यावर द्यायची नाही. योग्य वेळ ज्यावेळेस येईल त्याच्यावर मी सविस्तर प्रतिक्रिया देईन. जळगाव महापालिका पण बरखास्त करा म्हणतात. जळगाव महापालिका बरखास्त करण्यासंदर्भात झालं ना, आता आपलं शेतकऱ्यांचे विषय सगळे संपले का? आपण त्यांच्यावर विनयभंगाची केस केली असं त्यांनी आज मुक्ताईनगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय, आणि केवळ आपल्यामुळेच ते पक्ष सोडत आहेत. आणि म्हणूनच मी सांगितलं की ते अर्धसत्य सांगताय. ती केस काय आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 3 दिवस माध्यमांनी चालवलं ते, त्यानंतर ती केस कशी झाली हे देखील आपल्याला माहिती आहे. मला त्याच्यावर बोलायचं नाही. बघा काय असतं, अशा परिस्थितीमध्ये कोणाला तरी विलन ठरवावं लागतं. त्यांनी मला ठरवलंय, काही हरकत नाहीये. मी त्याच्यावर कुठलाही रिॲक्शन देणार नाही, मी कुठलाही रिप्लाय देणार. तक्रार करायला हवी होती, मात्र त्यांनी सांगितलं की त्यांच्या विरोधात काही लोकांनी प्रचार केला, त्यांच्या मुलीला बांधण्याचा प्रयत्न केला. या संदर्भातली पुराव्यानिशी तक्रार त्यांनी चंद्रकांत पाटलांकडे केली, मात्र त्यांच्यावरती काही शिस्तभंगाची सुद्धा कारवाई केली गेली नाही. याच्यावर चंद्रकांत दादा पाटलांनी सविस्तर उत्तर दिलं आहे. त्यामुळे पक्षाचा एवढा मोठा नुकसान खास करून जळगावमध्ये भाजपला मोठा फटका बसेल का? असं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा, छोट्यातल्या छोटा कार्यकर्ता असो किंवा मोठा नेता असो, कोणी ज्यावेळेस पक्षातनं जातो त्यावेळेस पक्षाचं काही ना काही नुकसान होत असतं. परंतु हा फार मोठा पक्ष आहे आणि कोणाच्या जाण्याने तो थांबला नाही आणि कोणाच्या येण्याने तो काही फार कुठे इकडे तिकडे गेला नाही. त्याच्यामुळे ठीक आहे, आता जी काही परिस्थिती आहे, शेवटी जळगाव जिल्हा हा मूळ भाजपचा जिल्हा आहे. भारतीय जनता पक्ष तिथे मजबूत आहे आणि खूप आधीपासून मजबूत आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जनता भाजपसोबत राहील. सर, मुख्यमंत्री शरद पवारांनी असं म्हटलं होतं, शरद पवारांनी राजकीय असं विधान केलं होतं की ज्या प्रकारे भाजपाने आमचे नेते तोडले त्याचप्रमाणे भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात सुद्धा आहेत. तर त्या प्रकारचा हा पहिला धक्का मिळाला का? याला लागूनच सर एकच याला लागूनच अर्जुन खोतकर आणि पाटील गुलाबराव पाटलांनी पंकजा देखील ऑफर दिली आहे. त्या सगळ्यांसाठी काय त्यांनी पहिली गोष्ट तर अशी आहे, कोणीही नेता ते आमदार बिमदार जे सांगतात ना, एकही आमदार कोणी जाणार नाही, कोणी नाही.
आणि ज्यांचं स्वतःच खरं नाही, आता अर्जुन खोतकरांचं काही खरं आहे का हो? त्यांना कोणी विचारते का? मला खरं सांग, माझे मित्र आहेत ते जवळचे, कोण विचारताय त्यांना? त्यांनाच कोणी विचारत नाही. कशाचे ऑफर देत बसला? तुम्हाला कोण विचारताय तिथे? आउटगोईंग एकनाथ खडसे चला, मला असं वाटतं आपला प्रश्न संपला आहे. ऋतुजा. तुम्ही मुख्यमंत्री तुम्ही मुख्यमंत्री केस दाखल केली. हो, ती केस त्यांनी दाखल केली आहे, त्याच्यावर काही ऑब्झर्वेशन साहेबांनी केले आहे. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.